नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षिकेचा अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. दीपाली तांबे लोंढे, वय वर्ष 50, या शिक्षिका जनगणनेच्या कामासाठी जात असताना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कानेफाटा येथे भरधाव कंटेनरची त्यांची दुचाकी MH14 CV 8618 हिला मागून धडक बसली. या अपघातात दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अत्यंत हसतमुख, मनमिळावू व कर्तव्यनिष्ठ शिक्षिकेचा अशा जाण्याने त्यांच्या कुटुंबावर व सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पती व 8 वर्षाचा मुलगा असे कुटुंबीय आहेत. या अपघाताने मावळ तालुक्यातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शासकीय सुट्टीच्या दिवशीही शिक्षकांना बोलावले जात असल्याबद्दल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल शिक्षकांकडून केला जात असून महामार्गावर भरधाव डंपर वाहतुकीवर तातडीने निर्बंध आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कोणत्या कारणाने आहे तर उन्हाळी अतिशय तीव्रतेचे दिवस आहेत आणि यामुळे या शासकीय सुट्टी शाळांना दिलेली असते ना, अशा वेळेला या शिक्षकांना हे असं काम लावल्यामुळे आमच्या या महिला भगिनींची फार मोठ्या प्रमाणात तारंबळ होत असते, धावपळ होत असते आणि त्याची प्रचिती या अपघाताच्या निमित्ताने आलेली आहे. आणि यासाठी आमच्या शिक्षकांना आत्तापर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारचं स्वतंत्र हे विमा कवच देण्यात आलेलं नाही. ही खरोखर गरज आहे काळाची की यापुढं अशा प्रकारचे अधिक काम करण्यासाठी, आणि हे जोखमीचंच काम आहे. आणि अशा या कामामध्ये आमच्या महिला भगिनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर, आज महिलांची संख्या शिक्षकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि या महिला भगिनी अशा वातावरणामध्ये, अशा या कमी कालावधीमध्ये या करायच्या जनगणनेच्या कामाच्या निमित्ताने बाहेर पडावं लागतं आणि त्यामुळे त्यांना या संकटाला सामोरं जावं लागलेलं आहे. शासनाने याची दखल घ्यावी. आमच्या महिला या भगिनीसाठी लवकरात लवकर विमा कवच किंवा शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी, कारण आत्ताशी 3रीच्या वर्गात असलेला त्यांचा एक छोटासा मुलगा आहे आणि अतिशय हे कुटुंब आज वाऱ्यावर आलेलं आहे. अचानक या महिला भगिनीच्या दुर्दैवी अंतामुळं या कुटुंबावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या महिला भगिनीच्या कुटुंबाला आर्थिक मदत पुरवावी, अशा प्रकारची मी विनंती करतो. आमच्या सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने ही विनंती आहे. सुहास विटे. दीपालीताई लोंढे यांचं सकाळी आज 10च्या सुमारास अपघाती असं निधन झालेलं आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियावरती जी काय दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यात सगळे पंचायत समिती व आम्ही याच्या वतीने त्यांच्या दुःखात सामील आहे. मी प्रथमतः या ठिकाणी तर कानेफाटा हा फार मोठा अवघड स्पॉट आहे. तिथं पहिलं सिग्नल बसवावेत, कारण तिथून बरीचशी MIDC आहे टाकव्याला जाणारी, किंवा तिकडे आंधरमावळाचा जो भाग आहे तिथं जाण्यासाठी तोच मेन रोड असल्यामुळे मोठे कंटेनर त्या ठिकाणी ह्या तळेगावचा बॉम्बे पुन्हा हवेला जात असतात. आणि अशा वेळेस वळणाच्या ठिकाणी माणूस काही टेन्शनमध्ये असताना अचानक अशा घटना घडतात. तरी आम्ही पंचायत समितीच्या वतीने त्यांना जी काही मदत आम्हाला करता येईल ती लवकरात लवकर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. दिलीप नामदेव ढोरे, पंचायत समिती सदस्य. आता सांगण्याची ना आत्ता काही मानसिकता नाही आहे, पण प्रशासनाच्या दृष्टीने जे काही योग्य आहे ते सगळं आम्ही करणार आहोत. आत्ता आम्ही कान्यातही होतो. कान्यातून आता ॲक्च्युली पोलीस स्टेशनकडनं त्यांचाही तपास झालेला आहे. कंटेनर, व्हेकल सगळं आपण ताब्यात घेतलं आहे. ड्रायव्हरही सोबत आहे. पुढे आपण बोलू. मात्र मॅडम, आपण पाहिलं तर शासकीय आज सुट्टी असतानाही कसं काय आज कामावर जनगणनेचं काम चालू होतं त्यांचं. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.